जमलेले सर्व शिवसैनिक आणि इम्रानबाईचे सर्व मित्रपरिवार, IBS काँग्रेसचे सर्व सभासद, या सर्वांचं खूप 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 स्वागत. आता आपण 5 मिनिटांचा केक कापणार आहोत. वाढदिवस ज्यांचा आहे तिच्या आपले सगळ्यांचे लाडके युवा नेतृत्व, नागपूर पश्चिमचे विधानसभा समन्वयक, युवासेना समन्वयक मुंबई इम्रान शेख यांचं अभिष्ट चिंतन होत आहे. उपस्थित सर्व उपशाखा प्रमुख, उपस्थित सर्व शाखा प्रमुख, उपयुवा प्रमुख, तसेच आपले सर्वांचे लाडके ऋषी यादव, सर्व सूत्र परिवार, माजी नगरसेवक कुमार पाटील पाटील साहेब, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर, हॅपी बर्थडे डियर इम्रान भाई, हॅपी बर्थडे टू बार बार
आमचे घाटकोपर पश्चिमचे विधानसभा समन्वयक इम्रानभाई शेख यांचा उद्या वाढदिवस आहे आणि उद्याचा वाढदिवसाचं निमित्त साधून आज त्यांच्या मार्फत शिवसेनेला म्हणजे शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतं त्या पद्धतीने आज त्यांनी 100% समाजकारण आपण समाजासाठी करतोय हे दाखवून दिलेलं आहे। आज 2 अशा मोठ्या भव्य अशा ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही करण्यात आलेलं आहे आणि आज खरोखर लोकांना जी गरज आहे त्या ॲम्ब्युलन्स लोकांना लागतात त्याचं कुठेतरी त्यांनी चांगल्या पद्धतीने विचारपूर्वक पुन्हा घाटकोपर पश्चिम असून दे मानपूर असून देत मुंबईमध्ये जिथे जिथे त्याला सुविधा उपलब्ध करता येईल त्या पद्धतीने त्यांनी त्या ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। खरोखर मी इम्रानभाईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच लोकउपयोगी कार्यक्रम आणि काम त्यांनी या विभागामध्ये करत राहावं। शिवसेनेचे कट्टर भारतीय जनता पार्टी ज्याप्रमाणे देशामध्ये राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने आज ते राजकारण करत आहे त्याचा कुठेतरी फटका इम्रानभाईंना आमच्या भेटलेला आहे। आज इम्रानभाईच्या माध्यमातून ज्यांना जेवढं त्रास करता आला तेवढा त्रास त्यांनी लोकसभेमध्ये त्यांना दिलेला आहे, पण येणाऱ्या काळामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे। ज्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं उद्धव साहेबांनी विक्रोळीच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की त्यांची नावं लिहून ठेवा, येणारा काळ हा आमचा आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरला विधानसभा झाल्यानंतर शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रावरती फडकेल आणि ज्यांनी त्रास दिला आहे त्यांचा हिशोब केला जाईल। येणारी आता विधानसभा पक्ष प्रमुख ठरवणार जे काय आहे ते तिकीट कोणाला कसं द्यायचं काय ते पक्ष प्रमुखांच्या हातात आहे। इच्छा प्रकट करायला काही त्याला हे नाही, चुकीचं नाही। ज्यावेळी पक्ष प्रमुख ठरवतील त्यावेळी शिवसैनिक सगळे काम करणार। मागच्या 2 वर्षामध्ये ज्यावेळी पक्ष फुटला त्यानंतर सगळ्या शिवसैनिकांचं असं खच्चीकरण झालं होतं की बाबा आता पुढे काय, पण ज्या पद्धतीने उद्धवजींनी पूर्ण 2-2.5 वर्षामध्ये पक्ष उभा करून येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण दाखवून दिलेलं आहे की आमचा जरी पक्ष फुटला तरी ते 40 आमदार आणि खासदार 13 गेलेले आहेत, खालचे तळागाळातले शिवसैनिक आहेत तिथेच आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेवर आम्ही भगवा फडकवणार आहे आणि शिवसैनिकांमध्ये आता जो जोश आलेला आहे, कारण आमचे 10वा पण खासदार आमचाच आहे। 48 मतांनी जे गेलेलं आहे ती सीट आमची ढापलेली आहे, त्यामुळे 10 खासदार आमचे हे निवडून आलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा जल्लोष घेऊन आम्ही पूर्ण विधानसभेवरती परत भगवा फडकवणार आहे। ते पहा, बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली ती 80% समाजकारण या तत्वावर केली आणि म्हणून आज ज्या इम्रानभाईंनी 2 ॲम्ब्युलन्स जनतेसाठी या ठिकाणी ज्या दिलेल्या आहेत सन्मान्य आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन केलं आणि खऱ्या अर्थानं इम्रानभाईच्या रूपानं या ठिकाणी घाटकोपरला शिवसेनेला एक हिरा मिळालेला आहे। कारण तरुणायामध्ये आपल्या स्वतःचा व्यवसाय सांभाळून मुंबईमध्ये अनेक पैसेवाले आहेत, पण स्वतः पैसा कमवून समाजासाठी दान करणारा फार क्वचितच असतो। त्यातला एक इम्रानभाई म्हणून आमच्या पक्षाला एक मिळालेला हिरा असं मी समजतो। तुम्ही मगाशी पाटील साहेबांना विचारलं की इम्रानभाईला भरपूर त्रास झाला, जेव्हा देवाची मूर्ती घडते त्यावेळी त्याला टाकीचे घाव सोसावे लागतात आणि म्हणून इम्रानभाईचा भविष्यकाळ शिवसेनेमध्ये उज्ज्वल आहे। शिवसेनेमध्ये शिवसैनिक ही पदवीच मोठी आहे, कोण आमदार होईल कोण नगरसेवक होईल ती साहेबांची कृपा आहे। तरी देखील इम्रानभाई जे घाटकोपरमध्ये काम करतायत आमचे विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं शिवसेनेला मिळालेला एक मौलिक हिरा आहे असं मी समजतो। आपण बघितलं की वर्षानुवर्षापासून शिवसेनेची परंपरा आहे की 80% राजकारण आणि 20% समाजकारण। तर 80% नव्हे तर आम्ही 100% समाजकारण करतोय आणि आज आपण सकाळी बघितलं तर युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या हस्तेही दोन्ही ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन झालं होतं। त्यावेळेसही आमचे सर्वांचे लाडके असे विभाग प्रमुख सुरेशजी पाटील साहेब तेही तिथं उपस्थित होते। आम्ही सर्व संख्येने तिथं उपस्थित होतो। त्या ॲम्ब्युलन्सच्या त्यांच्या हस्ते ओपनिंग करून घेतली आणि आजही तर संध्याकाळी त्यांच्या हस्ते ओपनिंग करून घेतोय। कारण माझ्या आईवडिलांनी हेच शिकवलं की जेवढं लोकांसाठी चांगलं करता येईल तेवढं चांगलं काम करावं। लोकांनी नाही आरोप लावले, BJPवाल्यांनी आरोप लावले। तर ते काय भाजपची परंपरा आहे, ते तुम्ही बघितलं तर नितीश राणे इकडे आले ते काय आरोप करणारे ते पब्लिकली म्हणजे पॉलिटिकल एक्सटंट येते, त्याला मी काय एवढं महत्त्व देत नाही।
आणि मला जे करायचं आहे, जे समाजकार्य लोकांसाठी करायचं ते करत राहणार. त्यांनी काही काय बोलले, कोणी काय बोलले तरी मला काय फरक पडत. आज हे ॲम्ब्युलन्सची आपण बघितलं तर हे घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व असून द्या, मानपूर शिवाजीनगर असून द्या, आज ॲम्ब्युलन्सची खरंच लोकांना गरज आहे आणि कमतरता आहे. म्हणून आज एक नव्हे तर 2 ॲम्ब्युलन्सची आम्ही सेवा चालू करतोय, जेणेकरून लोकांना मोफत सेवा ती मिळो. कारण काही असे जे व्यक्ती, जे लोक आहेत गरजू, त्यांना ॲम्ब्युलन्स भेटत नाही. त्याच्यामुळे आम्ही हे मोफत सेवा चालू करतो की त्यांना त्या ॲम्ब्युलन्सचा लाभ झाला पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना